नमस्कार मंडळी. छोट्या छोट्या गोष्टींमधून आणि गमतींमधून तुम्हाला हसवण्यासाठी आणि रमवण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. नेहमी नेहमी गौऱ्या येऊन खरात काकूंना त्रास का म्हणून देणार? कधीतरी त्याचा प्लॅन चौपट करण्यासाठी खरात काकूंच्या मदतीला कोणीतरी येऊ दे की. तुम्हालाही असंच वाटतंय ना? मग बघाच हा प्रसंग जो तुमच्या समोर घेऊन येत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि खानदेशचा विनोद मेहरा श्यामसुंदर राजपूत. काय झालं? ओ काकू, काय झालं काकू? ओ काकू, काय झालं? काय झालं? मला कसं मी खूप संकटात आहे गौरव. रिलॅक्स 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 रिलॅक्स. श्वास घ्या, मोठा श्वास घ्या. घ्या, बस थांबा, सोडू नका. म्हणजे थांबा ना काकू. काय बसा, रिलॅक्स व्हा, बसा. काकू टेन्शन घेऊ नका. तुमच्या घरी आलाय गौरव काकू. तुम्ही अजिबात घ्यायचं ना टेन्शन काकू. मला माहित आहे तुम्ही आज संकटात काकू, पण या संकटातून तुम्हाला मी दूर करणार काकू. काकू माझ्याकडे बघा, तुमच्या घरी आलाय चार्मर काकू. नाटकी कसली करतोयस गौरव? मी संकटात आहे रे. मग काकू जरा हळू बोला ना, किती ओरडताय. हा, इडलीवाला सायकलवर चालला होता, डायरेक्ट खाली पडला. मग ते कबूतर उडता उडता अटॅक घेऊन मेलं. रे तर समोरच्या खिडकीचे सावंत काका कवळी अशी बसले होते, तुमचा आवाज ऐका डायरेक्ट गिळली. काही बोलू नकोस. नशीब माझ्या कानावरती केस आहेत म्हणून माझ्या कानाचा पडदा वाचला. आणि ह्याच्या पुढे ओरडताना सायलेंटली ओरडा, कळलं? जर उद्या ही बिल्डिंग पडली तर बीएमसी वाले तुम्हाला घेऊन जातील. हा, आणि येताना जिना किती हालत होता माहिती का? मी असं आलो. अगं बाई, अगं बाई, कसं करू? अगं बाई, अगं बाई, कसं करू? गौरव, ऐक ना, हे नको करू, चेष्टा नको करू. गौरव, गौरव, तुझी खरात काकू संकटात आहे रे गौरव. काय संकटात आहे तुम्ही? काय झालं? काय मला सांगा काकू, झालं काय? मला सांगा. गौरव, हो, गौरव, गौरव, तुझा काका. शांत व्हा काकू. साडी खाऊ नका. म्हणजे गौरव, काय होने को कोण टाळ सकता है? मी पांढरा कापड घेऊन येतो कशाला? काकांच्या बॉडीवर टाकायला. काय ते गेले नाहीयेत. मग? अरे त्यांना कोणीतरी किडनॅप करणार आहे. कोणाला? काकांना. काकांना? ते 5 फूट 11 इंचाचं अस्वल, भोका भोकाचं बनियान घालून बेंबी खाजवत गॅलरीत उभं असतं ते. ए गौऱ्या, असं नको बोलूस रे. त्यांना कोण किडनॅप करणार आहे? अरे गौऱ्या, माझ्या धन्याला असं नको बोलूस. माझ्या सौभाग्याचं लेणं आहे रे ते. ते लेणं नाही, जवळजवळ बघा अशी लेणी आहे ती. गौऱ्या, अरे ते गेलं तर मी पोरकी होईन, मी अनाथ होईन गौऱ्या. माझ्या आयुष्याच्या कंदिलावर चिंतेची काजळी पसरून माझ्या स्वप्नांचा दिवा विझेल रे गौऱ्या. तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय, कसं बोलताय ते? गौऱ्या, ते नसतील तर माझ्या कंदिलात रॉकेल कोण भरेल रे? काकू तुम्ही काय बोलता तुम्हाला कळतंय का? आणि मी ह्या चाळीत एकमेव आहे. मलाच माहिती आहे तुमच्या कंदिलाला किती रॉकेल लागते ते. म्हणजे ऐका ना, आता काका तुम्हाला इतके वर्ष खाऊ घातला ना काकांनी, जाऊ आता काहीतरी करतो ना मी आहे ना. काहीतरी कर गौऱ्या. मी त्या किडनॅपरचा तुला नंबर देते. हा. तू त्यांना फोन हा लाव. हा, द्या द्या, नंबर द्या. अरे काय येडी बाई आहे, हिचा नवरा ऑफिसला गेलाय, संध्याकाळी घरी परत येणार आहे मला माहिती आहे. ॲक्च्युली मी आणि बने आम्ही दोघांनी म्हणून प्लॅन केला होता की यांना सांगायचं की आम्ही खरात काकांना किडनॅप केलंय आणि हळूच फोन लावायचा. जेवढे पैसे मिळतील तेवढ्या पैशात आपल्या पंटरला चायनीज, हेच आमचा प्लॅन आहे. ऑडियन्सशी काय बोलतोस? हे घे नंबर घे. हो. वरचं नाव काय? हा, मला माहिती आहे. नंबर डायल कर, नंबर डायल कर लवकर. तुमच्याकडे बघून नंबर डायल करू शकतो. टाक 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 टाक. नको नको टाइमपास करू लवकर. तुमच्यासाठी मी माझं रक्त पण वाहू शकतो, कळलं काय? चाल शोभराज. अरे उचलू दे ना आधी त्यांनी. सॉरी 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 सॉरी. ए हॅलो, ए कोण आहे रे? ए तू खरात काका को किडनॅप किया रे तूने? ए हिंदी में मत. पुढे बोल ना. धमकी देतो ना, धमकी. थांबा, घाबरला पाहिजे ना. ए खरात काको को किडनॅप किया तूने? अरे तू मेरे को पहचानता नहीं रे, गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. तू कधी भेट रे आरे कॉलनीत? नाही, तुला दाखवलं ना मग मी. लक्षात ठेव माझं नाव गौरव मोरे. हा, अबे तेरी आंखें निकाल के ना मैं गोटियां खेलूंगा, समझा क्या? तू कौन है बे? तू है कौन बे? कौन है बे
हळू. तू हे कोण ए मेरे अरे 50 पोरं आत्ता घेऊन होतो आत्ता 50 पोरं 49 माझ्या बाजूलाच आहेत. ए, नाही, नाही. हळू नीट बोल ना घाबरला पाहिजे ना मग घाबरलं. 49 माझ्या आजूबाजूला आहेत 50 पोरं तू गेला रे ए सणाक सन 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 नीट. अरे त्यांचं त्याला कानाखाली मारी सणाक सन 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 फिरला तो देऊंगा एक झापड सीधा पापड 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 अरे नको ना. त्यांचं तू काय रे तू घरात काकाला सोडा मी तुला 5 मिनिटांनी परत फोन करेन कळलं काय नाव लक्षात ठेव सांग ना. सॉरी गौरव मोरे गौऱ्या, कसली डेअरिंग आहे रे तुझ्या. मला काय वाटलं कोण आहे मी हा मला माहित होतं म्हणून मी तुला बोलवलं. अरे थांब ना एका जागेवर. आता काय करायचं काय करायचं. थांबा आपल्याला काकाला सोडवायचं आहे हा ना काकाला सोडवायचंय. मला काहीतरी केलं पाहिजे कर लवकर. 50,000 रुपये द्या किती? 50,000 गौऱ्या, काकांसाठी 50,000 जरा जास्तच होत आहेत रे. अरे काय बोलताय तुम्ही नाही नाही म्हणजे 50,000 खूप थोडेसे कमी कर ना. अरे आपण 50 पोरं घेऊन जाणार त्या माणसाला समोरच्याला मारणार आहे हा. त्याच्याकडे पण पोरं असणार ना हा, आता आपली पोरं गेली ती पण फुटली 20-25 अशी राजावळीमध्ये झोपली हे काय करणार आपण नाही काय काय करणार त्यांच्या आया येणार आता पोर बरोबर. असं होतं का त्या गौऱ्या असं नाही, नाही काय करू? झालं. मी काय करू पण माझं एवढे नाहीयेत माझ्याकडे पैसे. तुमच्याकडे एवढे नाहीत आपण किती आहे थोडं- तुमच्याकडे म्हणजे मी बघ फार तर 101 रुपयांनी 4 नारळ देऊ शकते बघ. तुम्ही काय दक्षिणा देताय नाही म्हणजे गावावरून नारळ आणलेत ना 4 देऊन टाकूया ना. अरे पोरांना का खोबऱ्याच्या वड्या देऊ का खायला मी हा ते पोरं घेणार ना यार लय डेंजर पोरं आहेत गौरव. हे बघा तुम्ही एक काम करा जास्तीत जास्त मला 40,000 रुपये द्या 40? हा जाऊ दे किडनॅप कर म्हणावं मला नाही जमणार एवढे पैसे. अरे काकू काय आत्ताच तर तुम्ही बोलत ना माझ्या कंदिलाला रॉकेल लागते म्हणून मग काय करणार तुम्ही किती रुपये देणार तुम्ही सांगा मला 150? अरे सकाळच्या नाश्त्याला तुम्हाला 300 रुपयाचं रॉकेल लागतं द्या ना काहीतरी करा बरं एक मिनिट तू सांग मला मी किती देऊ. ओके मी माझी चाणक्य बुद्धी वापरतो नीट सांग लवकर. अरे, हा, सांगतो. हा, 30-40 पोरं आहेत त्यांचं राईस प्लेट वगैरे पकडून थंडा बिंडा पकडून ठीक आहे चला 5,000 रुपये 45,000 रुपयात मी लॉस आहे कळलं काय बरोबर. कारण त्या पोरांना कसं मनवायचं ना माझं मला माहिती आहे गौऱ्या, हा, मी अयो, आणते. मला वाटलं कलर काढला का? हा बने 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 हॅलो बने हा भाई बोल ना. अरे काय बने यार काय तू आवाज काढून बोललाय रे एवढं पण डेंजर नको बोलू यार घाबरेन मी अरे भाई मी कुठे बोललो. हा? तूच बोलला ना आता मगाशी तुला फोन केला तेव्हा अरे नाही बाई. बरं जाऊ दे तू ज्या पोराला फोन दिला ते पोरग बोलला असेल अरे भाई मी कोणाला बोलायला दिलाच नाही फोन अजून. काय सांगतो मग काय बाई मग मी ती धमकी कोणाला दिली मला काय माहित बाई. ए भाई भाई फोन ठेव. का रे कुठं चालला भजनाला चाललो ठेव. इथं आता तो कधी पण येऊन माझे टाळ कुठेल याला भजनाची पडली अयो काय खरंच अरे 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 हा ये दरवाजा खोल रहे छछुंदर। काकू काकू फोन पे तो बहुत बाता कर रहा था ना। अब घर पे आके तेरे पीठ पे लकड़ियां तोड़ता मैं। काकू नका उघडू लाकूड तोड्या आलं लाकूड तोड्या लाकूड तोडे नाही घरात काकांना आणलंच. अरे एक बापरे मिनिट. नका ना काकू आ जाओ फोन पे बाता तू कर रहा था क्या रे? अबे आजा आजा मामा नाटका कर रहा अरे। नाटका कर रहा। अरे लोमड़ी की औलाद हाँ इसकी मैयत का पानी गर्म करो या मरने वाला है। हाँ? फोन पे तो बहुत पटर पटर बातें कर रहा था तू। अब क्या सांप सूंघ गया क्या रे तेको? हाँ? आल्यापासून आल्यापासून 3 वेळा फ्रेश केलंय कोण हाय कोण तुम्ही अरे मैं रगड़िया भाई है ना रे। कोण आहे तुम रगड़िया भाई तो ये पानीपुरी को लेके जाओ रगडून रगडून मारणार तुला गीदड की औलाद। भाई 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 मी पाया पडते तुमच्या माझ्या नवऱ्याला सोडा. हे बघा मी 5,000 आणलेत त्याला नका मारू. अरे कौन है ये? औरत है कि मटन की दुकान? जो, 5,000 नाही पाहिजे मला 50,000 रुपये पाहिजे. नाही तर तुझ्या नवऱ्याला नाहीतर याला उचलून नेणार. ए मिथून चक्कर वरती घे झेरॉक्स चल रे तू रे. सोडू ते कू. काकू काकू काहीतरी बोलावं खरंच काकासाठी मी एवढं करतो काहीतरी बोला ना भाई 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 मी पाया पडते तुमच्या. मी पदर पसरते. मग माझ्या सांगण्यावरून तो बोलला असा. नहीं नहीं किसी को तो लेके जाऊंगा मैं. काका को नहीं तो वो काका के गंदे पटक भतीजे को. गंदे पटक सकाळीच मारले मी उटक बटक अरे इतने कैसे कीड़े रे तेरे में हाँ.
एक को ऐसा बुक्या मार मार के ढिल्ला ढस कर दूंगा ना, फिर है ना बैलगाड़ी की तरह ऐसी खड़ाम खुड़ुम चलेगा, डग मार मार के मारूंगा। किसको लेके जाऊं मैं? अगं बाई, काका को किसको? आता काय करू मी? सोचो जल्दी सोचो। दोघंही माझ्या महत्वाची माणसं आहेत. एक माझं सौभाग्याचं लेण आहे आणि हे सोसायटीतलं बेण आहे. एक माझं देवघरातलं सोनं आहे आणि ही माझ्या अंगणातली माती आहे. एक माझ्या मनातला गुलाब आहे आणि एक निवडुंग आहे. काय करू मी आता? माझं कौतुक करता की इज्जत काढताय? नाही, नाही. अरे तेरी औकात वही चना रे। क्या बोल रहा था? क्या बोल रहा था? मैं बाई, मग, क्या बाई. बोल रहा था रे? हाँ? बाई, बाई, नको ना, बाई. ए, गौऱ्या. मी गरीब आहे म्हणून मला मारताय मेरी आँखें फोड़ेगा तू? हाँ मेरे बिब्बे फोड़ेगा? भाई सुनो भाई सुनो, हाँ. अभी हाइट मॅच नाही हो रहा है. एक मिनिट सुनो. हळू, हळू, हळू. मस्करीत बोललो भाई, मी बंकच केली होती खरं सांगतो. मस्करी? हाँ? चल मैं सीरियसली बात कर रहा। 50,000 दे मेरे को। किती देऊ? 50,000। अरे माझ्याकडे चायनीज खायला पैसे नाही, मी तुम्हाला कुठलं 50,000 रुपये देऊ? हाँ फिर काय को टर्री बाता कर रहा था रे? ए डुक्कर की औलाद तू। ऐका ना, तुम्ही एकदा कन्फर्म करा मी कुणाची औलाद आहे ते. दुकानाचे आहे कुणाचे आहे, पण माझ्याकडे खरंच पैसे नाही आहेत. पैसे नहीं है तेरे पास? नाही ना. ठीक हाँ. आहे, तू माझ्यासोबत चल. कुठं? मी आमच्या गँगस्टर लोकांकडे तुला घेऊन जाणार. त्यांच्या 50,000चा काम तू करायचा. उसके बाद ते को छोड़ दूंगा मैं, फिर तू खुला पंछी. ए, गौऱ्या, काय काय? 50,000पेक्षा हे बरं आहे, तुला कामं पण मिळतील. अरे काय करू त्यांच्याकडे जाऊन, आणि कुठलं काम करू मी त्यांच्याकडे जाऊन? अरे कुछ नहीं रे, कोरोना की वजह से वो गैंगस्टर लोगों के नौकरा है ना, हाँ. वो कामा छोड़ के भाग गए ना गाव को. हाँ. तर त्या गँगस्टर लोकांच्या बुवा तू चड्ड्या धुवून जायच्या, त्यांना असा पाठीला असा साबू बिबू लावून रगडून द्यायच्या, त्यांचा असा मसाज करून द्यायचा. और एक बात सुन ले रे ए दुआर, उनकी जो है ना बीवियां नहीं है उनके पास, तो तू एकलौता उन सबकी बीवी बनेगा. अंशुल उधर मत देख, इधर देख, इधर. ऐसी मारने वाले थे ना उसको हाँ, ऐसा क्या? मटक मटक के उनका दिल बहलाने का, उनको खुश कर देने का. चल 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 अबे चल. क्या बाता मार रहा चल 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 क्या बाता मार रहा तुम? नहीं आता ना. चल. काय को लेके जाता मेरे को? चल. बाई, 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 मी सांगते. उसका आँख में देखना रे, अंगला दिख रही मेरे को अंगार. गौऱ्या, हे चांगले 50,000पेक्षा हे बरे. तू जा ना काम. भाई भाई ते करतील फक्त मारू नका. मारू ऐका नका. ना, मी तुम्हाला खरं सांगतो, या लपड्याशी माझा काही संबंध नाहीये. आम्ही फक्त प्लॅन केला मी आणि बनेनी की खरात काकांना खोटं खोटं किडनॅप केलं म्हणून फोन करायचा आणि चायनीज साठी पैसे मिळवायचे. मला काय माहित तुम्हालाच खरा फोन लागणार आहे म्हणून. आई शपथ. ऐसे अरे फसला रे तुम्ही बायना गौऱ्या तू. किडनॅपर खोटाचे. खानदेशी कोण आहे कोण तुम्ही? ओ, काढा तुमचा वीक, कळू द्याला तुम्ही कोण हाय ते. अरे बापरे, हास्य जत्रेमधला विनोद मेहरा. आता मार खालास ना. घरात का काय ते? तुम्ही हा. माझ्या नादाला लागायचे नाही बरं का. हा. हा भलते व्हेरिएशन आहेत माझ्याकडे. काय बोलत परत बोला. भलते व्हेरिएशन आहेत माझ्याकडे. संपूर्ण स्किट. माय बायकोला त्रास देतो तू. रस्त्यात तो बने मला दिसला, त्याचे एक वाक्य ऐकलं मी, मला बोलता डाऊट आला. 2 कानपट्टी दिल्या त्याच्या, तर सगळा प्लॅन चोकून टाकला त्याने. हा. गौऱ्या, हा. आता हे माझ्या सोबत आहेत. मला फसवायचं जर प्लान केलास तर आता उचलून उचलून आपटीन मी तुला. ह्यावेळेस जरा वेगळं करा. वेगळा करायचे. आपण उचला. या, मारा, याची लायकीच ती आहे. या. आता रांगत रांगत जाय तू. अखेरीस खरात काका या मंचावर अवतरले. क्या बात, मस्त सरप्राईज होतं. सिद्धू काय म्हणशील? अरे धमाल धमाल, मजा आली. आई शपथ. म्हणजे एकतर तुमच्या दोघांमध्ये एक तर तुमचं अंडरस्टँडिंग याच्याबद्दल आता आपण काय बोलणार ना, ते कळतच आहे आम्हा सगळ्यांनाच. श्याम्या, काय तुझी म्हणजे काय आता किती रूपं पाहायची तुझी? म्हणजे एक वेगळा श्याम्या असतो जो आहे, पॅडी आणि अरुण कदम सरांबरोबर एक वेगळा श्याम्या असतो, आणि आता इथे हा वेगळा खरात मधला श्याम्या, त्यात तुझी हैदराबादी. आणि मला असं वाटतं की एकंदरच तुझा ना एक वेगळा राग आहे, जो कदाचित तू अरुण सर आणि पॅडीवर काढू शकत नसशील, म्हणून तो अख्खा ह्या गौऱ्यावर काढलाय. अरे बापरे. पण खूप छान आणि धमाल. म्हणजे
तुम्ही तुमच्या नावाला आणि तुम्ही जे करताय त्याला जागताय त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. लव्ह यू. मस्त, सुपर. थँक्यू सर, थँक्यू. प्रसाद दा. वा वा वा, मजा आली, खूप मजा आली. गौऱ्या, वनिता, तुमचा दोघांचा हा हुकमी फॉर्मॅट आहे, खरात काकू आणि गौऱ्या. पण एक गाणं आहे की कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, तसं खरात काकांच्या दर्शनाला भुकेला प्रसाद कितीतरी वर्ष होतं. इतकी दिवस आपण वाट बघत होतो की सतत काकू दिसत आहेत, गौऱ्या दिसतोय, पण खरात काका दिसत आहेत. मध्ये कुठल्या तरी एका स्क्रिप्टमध्ये मी बोललो सुद्धा होतो की खरात काका बघायला आवडतील, पण ते अशा स्वरूपात येतील, त्यांची एंट्री अशी इतकी डॅशिंग असेल अशी कल्पनासुद्धा मी केली नव्हती. त्यामुळे ते जे सरप्राईज आहे ते फार अप्रतिम आलं. आणि श्याम्या, क्या बात आहे, काय कॅरेक्टर केलंस, फॅन्टॅस्टिक. म्हणजे इतक्या वाट बघण्यानंतर त्या कॅरेक्टरचं येणं आणि त्याची तहान तू भागवणं हे फार महत्त्वाचं होतं. ते फार यशस्वीपणे केलंस तू. फार मजा आली. गौऱ्या, वनिता, वंडरफुल. थँक्यू सर. क्या बात. Keep it up, guys. Thank you so much. मंडळी, आता दिवाळी जवळ आली आहे. सगळीकडे नवनवीन डिस्काउंट ऑफर्स आणि सेल लागलेत. पण त्यांचा लाभ घेण्याआधी हा प्रसंग जरूर बघा. नाही करूया हो. म्हणजे काय, नाही करूया ना आपण. हो हो हो. अरे हो, म्हणजे काय. हा चालेल ना, चालेल, करू शकतो. अरे नाही रे, बरं ठीक आहे. सुरुवात तर वरच्या पट्टीत केली आहे, बघूया पुढे काय करतोय ते. ओके ओके, हा ठेवतो. या सर, वेलकम टू MSG ऑनलाईन शॉपिंग सेंटर. सर, मी तुमची काय सेवा करू शकतो? कुठला सेल सुरू आहे इकडे? MSG ऑनलाईन शॉपिंग सेंटर. सध्या आमच्या इकडे दिवाळी बंपर सेल चालू होता. सगळ्या वस्तूंवर असा भरभरून सूट होती सर. या सगळ्या बंपर सेल मधून मी एक चष्मा विकत घेतला होता. चष्मा? अहो सर, चष्मा आणि गॉगल्सवर 50% डिस्काउंट होता आमच्याकडे. हो. अरे त्याच्यातूनच 50% डिस्काउंटचा मी चष्मा विकत घेतला होता. मला तुला तेच सांगायचंय, हा तो चष्मा आहे. हा हा जो तो चष्मा आहे. तर हे तुम्हाला काय दिलंयस? सर, हे आमचं खूप पॉप्युलर प्रोडक्ट आहे. या ब्रँडचं नाव आहे एकाक्ष. नाही बरोबर आहे, पॉप्युलर प्रोडक्ट आहे हे तुझं एकाक्ष. मी राक्षस आहे? इथे डोळा आहे माझ्या, इथे डोळा आहे का? हे काय दिलंयस मला? हा कसा घालायचा? हा घालायचा कसा? नाही म्हणजे सर, नॉर्मली चष्मा ना या कानाच्या कांडीत घालायचा असतो इकडे. ए, मला शहाणपण नको शिकू. हा चष्मा कसा घालायचा ते मला सांग. ही काडी आहे ना, काडी, ही कुठे घालायची? सांग मला. काडी कुठे घालायची? ए लवकर लवकर. सांगितलं सर, इथे कानावर अडकवायची असते काडी. कानावरच अडकवायची असते रे काडी, मला माहिती येते. हा एक कान आहे, ही काडी या कानात गेली. ही कुठे घालायची? ही काडी कुठे घालायची? इथे होल करायचं आणि होल मारून त्याच्यात घालायची काडी. आणि काय रे? सर हे हळूहळू. नाही एक मिनिट, हे ना हे मला बदलून द्यायचं, ह्याचे पैसे परत द्यायचे. नाही लक्षात सर, आलं ते तुझ्या? बदलून देता येणार नाही. म्हणजे तिथे सर लिहिलेलं ना, तुम्ही वाचलं असेल तिथे की अशा वस्तू एकदा घेतल्या की परत देता येत नाहीत आम्हाला. ए ते एवढं असतं मुंगी एवढं. ढापण्या तुला तरी वाचता येईल का रे? हं? एक मिनिट. हा मी अजून एक सेल Oh मधून my God. टी शर्ट घेतला. वॉट कलर सर, What a color. वॉट कलर, My God. मावलस कलर सर. खरंच? आय बेट यू की हे तुम्हाला ना खूप शोभून दिसले टी शर्ट. काय सांगतो? Yes, sir. अरे काय बरं, पण तो घातला तर शोभून दिसेल ना. सर प्लीज घाला ना, मी खरंच सांगतो तुम्हाला दाखवतो खूप ना. शोभून दिसेल हा हा जो t-shirt. तू टी शर्ट मी घेतलेला आहे Yes, sir. 50% ऑफ मध्ये. Yes, sir. कमाल Yes, sir. कमाल. हे बघ, हे बघ, हे बघ. हा जो टी शर्ट आहे हा. अप्रतिम आहे. क्या बात आहे कसा sir. दिसतोय? कमाल. हा आता घालून दाखवतो. हा सर प्लीज. कसा दिसतोय? कसा दिसतोय सांग ना. सर हे 50% मध्ये मागवलंय म्हणून हा ते- आता बघ कसा दिसतोय.
सर असा असतो एक t-shirt? सेकंड सर उलट मागे थोडं कापड कमी पडते हा, बघूया मागे एक घे सेकंद. मागे घे सर एक सेकंद असं मागे घेतोस तू कापड असं मागे घेतोस नाही सर अरे 50% आहे ना हा टी शर्ट 50% ऑफर मध्ये मागितलं अरे ना मग तू तुम्ही. प्रोडक्ट कसं कमी करतोस 50%नी अरे ह्या काय टी शर्ट असं असतं सर, कुणाच्या पण- बापाने घातलाय असं टी शर्ट हे नुसतंच आहे असं सर खूप वेगळी फॅशन होईल सर वेगळी तुम्ही fashion? घालून तर बघा म्हणजे काय एक दिवस असं घालायचा मागून पाठ उघडी पुढच्या आठवड्यात तो मागून घालायचा पुढून पोट उघड वेगळी माय गॉड सर ट्रेंडिंग होईल फॅशन अरे तुला काय लाज लज्जा आहे की नाही हा नाही नाही तुझी ना कंप्लेंटच करायला पाहिजे मी आता ग्राहक पंचायतीकडे तुझी कंप्लेंट करणार नाही सर ऐका ना ऐका नाही, नाही, ठरलंय, ऐका. तुम्ही ठरलंय. तिकडे जायच्या आधी फक्त एकदा आमच्या कस्टमर केअरकडे कंप्लेंट करा सर तुमच्या कस्टमर केअर हा म्हणजे काय करा तुम्ही आमचा ईमेल आयडी आहे ना हा. त्याच्यावर मेल करा मग तुम्हाला एक मेल येईल त्याच्यात एक तुमच्याकडे कंप्लेंट नंबर येईल तो कंप्लेंट नंबर तुम्ही ऍप मध्ये टाकलात की तुम्हाला एक अपॉइंटमेंट मिळेल मग त्या दिवशी त्या ठिकाणी जायचं आणि त्यांच्याकडे कंप्लेंट करायची अरे काय काय सांगतोस काय Yes, sir. मग तिकडे गेल्यावर माझं कोण ऐकणार सर कुठे नाही मीच ऐकणार इथेच यायचं सर कंप्लेंट करायला मग आता मी काय वेगळं करतोय मी काय वेगळं करतोय आता तेच करतोय ना हा सर म्हणजे एक मिनिट करा हं? अरे देवा, अजून आहेच का अजून आहे का म्हणजे नाही म्हणजे हा मी 99% ऑफ मध्ये एक कंगवा मागवला होता सर हा. कंगवा हा. खूप खपला सर आमचा. अरे खपला म्हणजे हा बघ घे हा कंगवा हा 99% ऑफ मध्ये कंगवा मी मागवला यांनी माझे केस विंचरून दाखव घे ऍक्च्युली वेगळं डिझाईन आहे सर हा ना ना केस विंचर सर आपण पहिला कोंबडा करूया सर ओ माय गॉड दुसरा कट स्पाइक कट कोंबडा झाला? झाला कोंबडा एक सेकंड सर थांबा ओ माय गॉड सर स्पाइक कट वेगळा सर तेरे नाम सलमान खान मधून पार्टिशन थांबा दाखवतो ओ माय गॉड सर काय दिसताय तुम्ही एवढ्या हेअरस्टाईल होत्यात म्हणजे एक क्षणात सर आणि गंमत माहिती आहे सगळ्या हेअरस्टाईल सेम दिसतात ए! फसवतोस मला तू फसवतोस हा, नाही नाही, एक नाही, मिनिट सर, म्हणजे- या कंगव्याने मी केस विंचरायचे सर विंचरू शकता असे केवढे आहेत वरती सर तू मला सांगतोस हे हे बरं आहे स्वतःचं ठेवायचं पॅचून आणि दुसऱ्याचं बघायचं व्याचून स्वतःचं ठेवायचं पॅचून दुसऱ्याचं बघायचं व्याकून स्वतःचं ठेवायचं वाकून सर वाकून बघा वय स्वतःचं ठेवायचं वाकून दुसऱ्याचं तेच येत आहे हा, नाही दुसऱ्यांचं डोळ्याचं वाकून ते चांगलं स्वतःचं ठेवायचं पॅचून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे चांगलं मला आहे, actually- ए! जास्त जवळ यायचे नाही सांगून ठेवतोय हे सगळं मला बदलून पाहिजे नाही सर माझे केस ऑलरेडी सेट असतात सर तुम्ही माझ्या केसांबद्दल बोलूच नका आणि तुमचे केस काय हो म्हणजे नुसता आवाज दिला ना ए कंगवा आला रे तरी स्वतः सेट होतात अरे तू पर्सनल अटॅक करतोस आहे माझ्यावर एकतर फसवणूक केलीस पर्सनल अटॅक करतोस माझ्यावर हे मला सगळं आत्ताच्या आत्ता बदलून पाहिजे सर, याचे एक- पैसे पाहिजेत मला सर हे बघा बदलून आता मिळणार नाही आणि मुळात तुम्ही चुकीच्या वेळेला आलात ही वेळ नाहीये वेळेवरून तू मला शिकवू नकोस हा ती वेळ मला कळण्यासाठी घड्याळ घेतलं होतं तुझ्याकडे माय गॉड सर आमच्या कंपनीच्या घड्यावर लोक तुटून पडली अरे होती म्हणजे काय 97% ऑफ होता आमच्या घड्यांवर 97% ऑफ होता Yes, sir. बघ, हे मी मागवलं मला हे आलं हे एवढेच काटे आले बायको म्हणाले काय आलं घरी काय नूडल्स खायला काटे मागवले का हे माय काय गॉड हे आलं का सो स्वीट तुम्हाला माहिती आहे सर हा हा हे बघा हे बाबा काटा मम्मी काटा बाबू काटा बाबा काटा मम्मी का बाबू काटा हो म्हणजे बाबू काटा सर ह्याला बाबू काटा नाही म्हणत रे सेकंड काटा म्हणत बाबू काटा कुठून आणला सेकंड काटा असतो तो ह्याच्यात कसं कळणार आता वेळ कशी कळणार मला सांग सर तुम्हाला घड्याळात किती वाजले हे ओळख अहो सोपं आहे कसं? हे बघा मम्मी काटावर जर बाबा काटा आला आणि बाबू काटा आपला त्याला काय माहिती नाही असा फिरतोय तर समजायचं घड्याळात वाजले 12 अरे परिणाम झाला का रे डोक्यावर तुझ्या अरे घड्याळ फिरणार कसं ते घड्याळ ते सांग मला आओ आओ वाजवे ना विचित्र आवाज नाही काढायचे घड्याळ कसं फिरणार ते सांग हे बघा सर काय करायचं तुम्ही भिंतीवर ना 1 ते 12 आकडे लिहा हा. म्हणजे इन केस जर तुम्हाला गोल घड्याळ हवं असेल तर गोल आकडे लिहा चौकोनी घड्याळ हवं असेल तर चौकोनी आकडे लिहा आणि त्याच्यामध्ये आपले काटे लावून टाका अरे प्रश्न तोच आहे परत घड्याळ फिरणार कसं घड्याळ घड्याळ फिरणार कसं थोडी तरी मेहनत घ्यावी लागणार ना सर म्हणजे काय करायचं तुम्ही बघायचं घड्यात अरे किती वाजले 6 वाजले वा
पण काटा आपला 6वर आणून ठेवायचा. मग बायकोला नंतर सांगा 7चं तू बघा, मग बायको बघणार 7 वाजले, मग बायको 7 वाजले. एवढं सोपं आहे सर. अरे तुला काय कळतंय की ना मी काय बोलतोय ते? घड्याळ फिरतं ना असं घर 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 घर. ते कसं फिरणार रे? कसं फिरणार? ओ म्हणजे तुम्हाला ते फिरणारं घड्याळ हवंय? मग घड्याळ कसं असतं नाही भुका मारे ना पोटात. आई शपथ. तसं नाही. शेवटी ना मार खाशील तू, जीव जाईल तुझा. घड्याळ कसं असतं दुसरं मग? कधी कधी शोचं पण असतं ना, म्हणून म्हटलं. सर हे बघा सोपं आहे, काही करू नका. एक काम करा, आमच्या साईटवर 3% ऑफर मधली घड्याळ आहेत. त्याच्यावर घड्याळ येतं, काटे नाही येत. ते मागवा, हे काटे त्याच्यात बसवा. किती सोपं आहे. अरे हे पण सोपं आहे. मग याच्यापेक्षा सोपं सांगणार असेल बरं. Please, याच्यापेक्षा सर याच्यापेक्षा सोपं मग तुम्ही घड्याळ वापरूच नका. वाजवेंद्र सटकन फसवतोस तू मला, फसवतोस. हा आमच्या मेहनतीचे पैसे आहेत ना, हा डिस्काउंट हे सांगून फसवतोस का? आता तू संपलास. आता ना संपलास. तू मला सगळे पैसे परत दे, नाही तर हे फोडून टाकेन सगळं मी. पोलिसांमध्ये जाईन कंप्लेंट. ऐका सर 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 शांत व्हा. शांत व्हा. मी काय सांग, ऐकून तर घ्या. शांत व्हा. सर बघा कसं आहे, आमच्या कंपनीच्या पॉलिसीनुसार पैसे तुम्हाला परत आम्हाला देता येणार नाही. याला अर्थ नाही. ऐका तर माझं, पण त्याऐवजी मी तुम्हाला एक वेगळी ऑफर देईन. मला ऑफर देशील मला? नवीन ऑफर देशील? Yes, sir. ऑफर काय आहे? हे बघा, या ऑफर अंतर्गत मी तुम्हाला 12 महिने वर्षभर ग्रोसरीवर डिस्काउंट देईन सर. प्लस काही गोष्टी फ्री मिळतील. केवढी मोठी ऑफर आहे सर. ऑफर प्लस फ्री. अशी ऑफर आहे? वर्षभर मिळेल अशी वर्षभर ग्रोसरीवर. ग्रोसरी फ्री आणि मग फ्रीचं मग फ्री वेगळं. 5 लिटर तेलावर 1 लिटर फ्री. असं वर्षभर देणार तू? वर्षभर देणार. हे बघ, देणार वर्षभर तू? कन्फर्म देणार? येस सर. माझा नंबर आहे. हो सर. मला देशील फ्री? अरे येस, मला देशील फ्री? येस यस. निघतो मग, फोन कर मला. येस सर. मिल गया भाई, फ्री मिल गया रे भाई. अरे मिल गया रे, मेरे को फ्री है. हे असं आहे, ऑफर आणि फ्री हे 2 शब्द असे आहे ना की कॉमन मॅन गणतो. आणि आम्ही काय करतो, वर्षभर एका प्रोडक्टची किंमत 1000 रुपये असते. ऑफरच्या काळात ती आम्ही 2000 दाखवतो आणि मग डिस्काउंटमध्ये म्हणून 999ला देतो. ही माणसाशी फसतात. कोण आहे रे? नेक्स्ट पाठवा कंप्लेंटवाला. क्या बात है, काय भन्नाट कॉन्सेप्ट होती. वा, खूप मजा आली. थँक्यू. बघा हा सर असे काय म्हणतायत सिद्धार्थ. नाही, पहिली गोष्ट म्हणजे हे करूया आपण, म्हणजे जी संकल्पना आहे तीच कमाल आहे यार प्रसाद यार, की हे मी जास्त रिलेट करू शकतो. कारण जेव्हा असे ऑनलाईन ॲप येतात आणि आपण मला शूज किंवा कॅप्स किंवा गॉगलमध्ये खूप इंटरेस्ट असतो. मग असे काहीतरी इंटरेस्टिंग दिसले ना की मी ते जाम बघत बसलेलो असतो. तर 99% ऑफला जेव्हा म्हणजे कंगवाला एकच दात येतो, हे म्हणजे बापरे, हे कसं सुचतंय ह्याच्याबद्दलच. मग ॲक्च्युली कसं सुचतंय हे. तुमचे खूप बेस्ट असतात परफॉर्मन्स, पण हा त्यातला वन ऑफ द बेस्ट होता. सुपर यार, क्या बात आहे, मजा आली. या प्रसाद दा. दोघंही जेव्हा अत्यंत ताकदीचे नट जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा भूक वाढते प्रेक्षक म्हणून. आणि मग ती त्या 2 नटांची जबाबदारी बनते की ती भूक भागवणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि तुम्ही ते कर्तव्य तुम्ही दोघं जेव्हा एकत्र येता तेव्हा ते 100% पूर्ण करता. तुमच्या दोघांची एनर्जी, तुमच्या दोघांचं गिव्ह अँड टेक, तुमच्या दोघांचं टायमिंग हे इतकं अफलातून आणि इतकं प्रेक्षणीय असतं दरवेळेला की असं म्हणजे पुण्यातल्या एखाद्या डायनिंग हॉलमध्ये जाऊन असं सागर संगीत जेवल्यानंतर कसा फील येतो तसा असं तृप्त झाल्याचा फील होतो तुम्हाला दोघांना एकत्र बघून. वंडरफुल कॉन्सेप्ट होती प्रसाद, फार अप्रतिम लिहिलं होतं. समय तुझं ॲग्रेशन आणि तुझा तितकाच थंडपणा, याच पद्धतीने मला असं वाटतं की सामान्य माणूस आणि ऑनलाईन डील्स करणाऱ्या कंपन्या यांच्यात व्यवहार होत असावा, तो तसाच्या तसा दिसला. वंडरफुल, फार मजा आली. क्या बात है.
मंडळी, सोसायटीच्या सेक्रेटरी पदावर असलेल्या व्यक्तीवर कधी कुठली जबाबदारी येईल काही सांगता येत नाही. अशाच एका सेक्रेटरीच्या आयुष्यातला आगळा वेगळा भन्नाट प्रसंग तुमच्या समोर घेऊन येत आहेत खडकपाड्याचा विकी कौशल, निमेश कुलकर्णी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि मागाठाण्याचा गोल घुमट प्रसाद खांडेकर. हा पण ना शेवटचं काम जिथे करतो तिथेच झोपतो. आता रात्रभर टीव्ही बघत बसला होता आणि तिथे सोफ्यावरच झोपून गेला. आई गोश, नको ओव्हर ऍक्टिंग नको करू. सूर्य उगवायचा आहे अजून. पहाटेचे 5 वाजलेत आत्ताशी. कळतंय ना पहाटेचे 5 वाजलेत. मग उठ, कोंबडा अर्वेल आता. अगं बाई, आज कोंबड्याने वेगळीच बांग दिली. कुचुचकू करायच्या ऐवजी दूध असं बोलला. ए कॉमेडी बायको, तुझं सगळं चुचूचूक होतं आज. कुचुचकू असं काही नसतं, कुकुचकू असं असतं ते. आणि कोंबडा नाही हरवलाय, दूधवाला भैया आलाय. जा भैया, जा दरवाजा उघड जा. दूधवाला भैया आला आहे. दूधवाला भैया आला आहे. दूध दूधवाला भैया, गुड मॉर्निंग भैया. हे बघा, तुम्हाला आधीच सांगतो आहे बहिणी, आम्हाला भैया भैया नका बोलू. तो सोसायटीत एक तर तामनकर मॅडमने भैया बनवलाय, तेवढा बस झाला. माझं नाव संकटा आहे. अच्छा, म्हणजे हे भारी आहे. संकट लोकांकडे दुःख घेऊन जातं आणि हा संकट आमच्याकडे दूध घेऊन येतो. असा वाटतं आहे थुकावं आपण. पण कसा आहे, कस्टमर आहे आपण नाही. कसा आहे ते संकट नाही आहे. मग? काना असतो जो काना, त्याला खूप असा महत्व असतो. आता मला सांगा, तुमचं नाव काय आहे? शिवाली. आता तुमचा काना काढून टाकला, शिवली बोललो तर चालेल? नाही 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 नाही. संकटा आहे ते. अच्छा. संकटा. दूध घ्या बाई, दूध घ्या. हा. हा एवढा गाढा जो दूध झालेला आहे ना, हा द्या इकडे. हा. थांबा थांबा, अजून घ्यायचं आहे. थांबा. अहो थांबा थांबा, अजून आहे. नाही नाही, ऑलरेडी डबल दिलाय तुम्ही. आणखी नको मला. एक काम करा, हे सगळाच घेऊन जा. नाही नाही नाही, संकटाजी, आम्ही ना फक्त 1 लिटर दूधच घेतो, जास्त नकोय अरे आम्हाला. नाही, काही आहे की आमचा जो आज आहे, आम्ही गावी चालला आहे. हे जा विंग मध्ये दुसरा बाटायचा होता, पण आता तुम्ही ठेवून जा. जाऊ दे हे अच्छा तुम्ही. अच्छा अच्छा. काय काय झालं शिवाली? अरे अरे ए सेक्रेटरी साहेब, बरा झाला तुम्ही आला आहे. म्हणजे आता मी तुम्हाला उठवणार होतो. अरे एवढं दूध, एवढं दूध कशाला? अरे ते गावी चालले आहे ना, तर त्यांनी आपल्याला खूप दूध दिलंय. आपण ठेवून घेऊया ना, आपल्याला काही प्यायचंच तर आहे. अगं पण एवढ्या दुधाचं काय करायचं आपण? ठेव. साहेब कसा आहे, म्हणजे बोलण्यावरलाच कळतं तुमची बायको खूप लालची आहे. संकटाजी, म्हणजे हे तुम्हाला दिला नव्हता, हे तर दुसरा बिंग मध्ये वाटायचा आहे म्हणून तुमच्याकडे दिला आहे. काय? एक मिनिट, मी का वाटायचं हे दूध? मी का वाटायचा म्हणजे तुम्ही सेक्रेटरी आहे. आता मी चाललो आहे गावी, तुम्ही मला इथे दूधवाला म्हणून लाभला आहे. हा मग? तर तुम्ही वाटला नाही तर सगळा जो आहे तुमचा लोक इथे येऊन मारामारी करणार आहे. अरे एक मिनिट, हे काय डिस्कशन करतोय मी पहाटे 5 वाजता? नाही नाही, ते ना ते तुला ना दूध विकायला सांगताय, दुसऱ्या विंग मध्ये विकायला सांगताय. तुम्ही जाबा गावी, हे बिकेंगे दूध. गप ग. मला कळलं नाही, याच्यातला भाग नाहीये. तो बोलला ते कळलं मला, पण तुला कळतंय का तो काय बडबडतोय? ए बाबा, तुला कळतंय का तू काय म्हणतोयस? तू एका सोसायटीच्या सेक्रेटरीला, हु इज अ ब्रांच मॅनेजर इन MHJ बँक बाय प्रोफेशन, त्याला तू सांगतोस की हे दूध तू विकायचं म्हणून? अरे सोप्पा असतो आहे साहेब, एवढा काही कठीण नाही. हे बघा, मी सांगतो तुम्हाला काय करायचा. सुरुवात जो आहे टॉप फ्लोअर वरनं करायचा असतो, आणि मग वाटत वाटत जो आहे खालती यायचा असतो. काय काय भाभी लोक जे असतात ते असं एकदम झोपेत असतात, तर त्यांच्या हातातून जो आहे ना टोप असा सटकायचा चान्सेस असतो. तो टोप आपण असा घट्ट पकडायचा असतो आपल्या हाताने. अरे तू का समजवतोयस मला हे सगळं? आणि मुळात मी काय ऐकतोय तुझं? याचं काय ऐकतोय मी? नाही नाही, ऐकावं निमिष. कसं आहे ना, शिक्षण कधी वाया जात नाही. आता
तुला पुढे जाऊन बँकेत दूध विकायला लागलं तर तू काय करशील हा? तुझ्या बापाने बँकेत दूध विकलं होतं का ग कोण टाकतं बँकेत कोण दूध टाकतं आणि तू गायाची बाजू घेतेस मुळात मी जरी ठरवलं लेट्स डू इट चला दूध विकूया हा. कुठे जाणार आहे मी दूध आणायला अरे हे बघा त्याचं टेन्शन घेऊ नका ते सगळं मी काम केलेलं आहे थांबा तुम्हाला दाखवतो अरे ए दुलारी आजा दुलारी दुलारी आजा ए, श्श, हळू बोल जरा लाजते आहे जरा दुलारी लाजते आहे माझी अरे कोण आहे तुझी बायको आहे का दुलारी अरे नाही बाबा बायको नाही माझी जान ए दुलारी जान आहे माझी अरे, ए, हळू. थांब मी घेऊन येतो तिला ती लाजते आहे थांब जान आहे ए दुलारी छान आहे म्हणजे काय ए, तुला आता कळत अरे नाही का आता तो कशाला बायकोला लाजते तू घेऊन आहे? येणार कुणातरी हे म्हटलं ना मी त्यांना आहे घेऊन काय येऊ घाबरायचं दे. नाही तुला ये आले ये दुलारी हा हो, अरे इकडे असा जो आहे टप्पा दुलारी, हळू, 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 हळू. आवा, इथे जो उभा आहे दुलारी हळू हळू ये दुलारी अरे बाबा अरे ही म्हैस आहे खरी ये दुलारी अरे मार अरे ओ अय्या अरे तू पहिल्या मजल्यावर म्हैस घेऊन आला बिल्डिंग अरे आम्ही आमच्या दुलारीला एकदम असा स्पेशल सर्व्हिस दिलेला आहे आम्ही तिला मेहनत नाही देत हे बघा खालती स्केटर लावलेला आहे तिला असं आहे ते घेऊन येतो आहे अरे पण कसं आणलंस तू पहिल्या मजल्यावर कोण आणतं म्हशीला अय्या सासूबाई ही म्हैस बघून तुला माझी आई आठवली हा त्यात काय वेगळं आहे तुमका सांगतोय संकटाजी याच्या आऊसाने एक हे नंबर थोडासा मालवणी होत आहे आपला तो नाही आहे म्हणजे आम्ही भैया आहे हिंदी तरी बोला नाही तर मराठी बोला एकदम मालवणी नाही मध्ये नाही असा. बोलूच नका माझं म्हणणं आहे तुम्ही बोलूच नका काहीच तू घेऊन जा तिला पण घेऊन जा तू अरे हिला कसा मग तुम्ही दूध कुठून देणार हा मी का देऊ दूध मला द्यायचंच नाहीये दूध अरे असा कसा बोलतो यार साहेब तू आता मी गावी जाणार आहे आणि तुम्ही मला इथे सोसायटी दूधबाला म्हणून ठेवला आहे आता मी गावी गेल्यावर इथे दूध कोण टाकणार मग अरे तुझा काय आहे दुलारी जरा बोलतो आहे जरा थांब ना मध्ये तुझा तू का घेऊन आलायस हिला हिला जाणं आहे बघ जरा लांब राबा तर शिंग कुठे घुसपेल करणार पण नाही तू नीट बोला तू आणि आय नो आय अग्री की ॲज अ सेक्रेटरी माझ्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत पण म्हणून काय मी सकाळी उठून म्हशीचं दूध काढू ते वाटत बसू ऑफिसला कोण जाणार माझ्या अरे सोप्पा असतो साहेब तुम्ही उगाच टेन्शन घेतोय हे बघा म्हशीचा दूध कसा काढायचा मी तुम्हाला सांगतो हा, हा. पहिला जो आहे दुलारीला एकदम असा स्वच्छ पाण्याने आंघोळ घालायची आहे आणि त्याच्यानंतर जो आहे दूध काढायच्या आधी दुलारीवर थोडा प्रेम करायचा आहे नाहीतर दुलारी जो ढुशी देतो आहे तुम्हाला दुलारी सांगतो आहे जरा थांब माहिती आहे लगेच क्रीम दूध सांगतोय क्रीम दूधचा जरा थांब ना तू काय काय कसा आहे आमच्या दुलारीला रोज 5 लिटर क्रीम दूध पाजावा लागतो अय्यो किती गोड गोड नाही कुठली म्हस आहे ही? जी दूध पिऊन मग दूध देते ही कोणती म्हस आहे अरे तू का ठेवलं यारीला इथे तू घेऊन जा ना अरे माझं आज बँकेचं प्रेझेंटेशन आहे ग हो. इथे बँकिंग सेक्टरच्या मीटिंग मध्ये म्हशीचं दूध कसं काढायचं याच्यावर टिप्स देईन मी तुम्हाला नसेल ना ऐकायचं तर काही प्रॉब्लेम नाही काय झालं तर मला फोन करा मी तुम्हाला फोनवर पण समजून देईन नाही हे बग तू हिला घेऊन जा मी अजिबात हिला ठेवून वगैरे घेणार आता आपला ठरलेला आहे सगळं झालेला आहे काय फायनल ठरलेलं आहे काय प्रॉब्लेम असेल तर फोन करा हा चला दुलारी दुलारी असा केला तर मी कसा दाबू तू अरे एकदा- कसा दाबू तू अरे मी करणार तुला व्हिडिओ कॉल तू कशाला सारखा सारखं साहेबांच्या मोबाईलवर करेन मी व्हिडिओ कॉल ती मगाचपासून एकच आवाज काढते तुला कसं कळतंय सगळं अरे तिचा सोड तू इतका सीझन झाला एकाच आवाजात स्किट करतो त्याचा काय आहे? त्याला सांगा दुलारी काय घाबरू नका मी करणार तुला साहेबांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करणार आहे हॅपी जर्नी दुलारी काय बोलली मला समजला नाही अरे आता स्पष्ट बोलली ती मला पण कळलं हॅपी जर्नी असं बोलली ती ए दुलारी बाबू काळजी घे मी जातो हा एकदम म्वा. मला दे दुलारी ए, वैदी तिचा जो आहे डोला मिठा नाही तर मला निगबणार नाही मी डोला मिठा तिचा डोला मिठा दुलारी काळजी घे बाबू मी जातो ए नाही ए संकटा अरे जाऊ नको अरे मी खरंच कसं वाटू अरे याला सांग ना अगं शिवाली अगं तुला कळतंय का तो गेला ही म्हैस आपल्या घरात आहे हो आता काय करायचं मी काय करायचं
अच्छा आंघोळ करायची हो आंघोळ आंघोळ तुला निमित्त पण कळायला लागली हिची भाषा हो. मी बादली घेऊन आले इथेच थांब. अगं ऐकलं मला भीती वाटते ग दुलारी अगं हिने नाव घेतलं आता माझं अगं निमिष धर घास. घास या मंचावर अजून किती घासावी लागणार आहे मला काय चालू आहे यार क्या बात है प्रसादा. प्रसाद त्या दिवशी मी असं म्हटलं की तुझ्यामध्ये पुलंचा भास होतोय आणि आज तू रंगमंचावर म्हैस घेऊन आलास क्या बात. किती गोड कॉन्सेप्ट होती आणि किती गोड सादरीकरण होतं. सगळ्यात आधी मोठे सरांसाठी खूप जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. त्या निर्जीव कटआउटमध्ये जीव टाकणं आणि ते सुद्धा स्वतः न दिसता ह्याच्याकरता एक वेगळ्या प्रकारची ताकद लागते जी मोठे सरांकडे आहे आणि ज्या ताकदीचा वरदहस्त आपल्या सगळ्यांवरती आहे. त्यामुळे मोठे सरांकरता एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. काय फॅन्टॅस्टिक आवाज काढला होता त्या म्हशीचा. म्हणजे आजपर्यंत या मंचावरती आता अनेक प्राणी येऊन गेलेत. म्हैस पहिल्यांदा आली. म्हशीचा आवाज इतका अफलातून. त्यामुळे मगाशी मी म्हटलं की खरोखर एखाद्या झूमध्ये गेल्यावर का फील येतो ना तसे म्हणजे हे सगळे प्राणी तर आवली चाळे करणारे आहेतच. त्यात अशा प्राण्यांची पण भर स्किटमध्ये असते. त्यामुळे अजून मजा येते. वंडरफुल. थँक्यू. थँक्यू गाईज. तर मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. परंतु आपण भेटतच राहणार आहोत. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.